मराठी व्याकरण प्रश्नसंच मालिकेतील अनेक संच आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवले आहेत। त्यामध्ये जे नव्यानं आम्ही प्रश्नसंच तुमच्यापर्यंत पोहोचवले आहेत त्यामध्ये टायमरचा वापर करण्यात आलेला आहे, परंतु हा जो 100 प्रश्नांचा विशाल संच आहे यामध्ये आम्ही सर्वच्या सर्व प्रश्न रीड करून त्याचबरोबर आन्सर्स पण सांगणार आहोत। त्यामुळे हा प्रश्नसंच तुम्ही पूर्ण पाहावा अशीच अपेक्षा। आठवणीत राहू द्या की हे जे काही प्रश्न आहेत ते सर्व प्रश्न वेगवेगळ्या परीक्षांमध्ये आलेले आहेत। यामध्ये आलेला कोणताही प्रश्न हा आम्ही स्वतःहून तयार केलेला नाही, त्यामुळे तुम्हाला ज्यावेळेस मराठी व्याकरणाचा भाग परीक्षांमध्ये विचारला जातो त्यावेळेस नेमके कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात याचा तुम्हाला अंदाज लागेल। या 2 वर्षापूर्वीच्या काळामध्ये जे प्रश्न विचारले जात होते त्यापेक्षा भिन्न आणि टफ प्रश्न हे मराठी व्याकरणामध्ये विचारले जात आहेत। त्या दृष्टीने हा प्रश्नसंच तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असा ठरू शकतो। हा मराठी व्याकरण जवळजवळ अनेक परीक्षांमध्ये ठेवला जात आहे, जसे की पोलीस भरती असेल, तलाठी एक्झाम असेल किंवा ग्रामसेवक असेल किंवा कृषी विभागाशी संबंधित एक्झाम्स असतील किंवा वन विभागाशी संबंधित एक्झाम्स असतील, तर अनेक परीक्षांमध्ये मराठी व्याकरण हा भाग ठेवला जातो। त्यावर वेगवेगळ्या पद्धतीने प्रश्न विचारले जातात। त्या दृष्टीने हा प्रश्नसंच तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असा आहे। पुढे जाण्या अगोदर नेहमीप्रमाणे म्हणेल की जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करून घ्या, बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल नोटिफिकेशन ॲक्टिव्ह करा, म्हणजे तुम्हाला आम्ही जे काही नवीन व्हिडिओ अपलोड करत आहोत त्याची लिंक तुम्हाला लगेच मिळत जाईल। या प्रश्नसंचातील हा पहिला प्रश्न आहे की खालील म्हणीतून काय व्यक्त होते? पळणाऱ्यास 1 वाट, शोधणाऱ्यास 12 वाटा। पळणाऱ्याच्या मर्यादा, चोर वाटेच्या मर्यादा, शोधणाऱ्याचे सामर्थ्य की चोरीची सुलभता व शोधाची कठीणता। या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे चोरीची सुलभता व शोधाची कठीणता असा अर्थ हा या पळणाऱ्यास 1 वाट, शोधणाऱ्यास 12 वाटा या म्हणीतून होतो। दुसरा प्रश्न आहे खालील वाक्यातील उद्देश कोणते किंवा कोणता? सातपुडा परिसरात होळीच्या 8 दिवस आधी भोंगऱ्या बाजार भरतो। यामध्ये उद्देश कोणते ते ओळखायचं आहे। बरोबर उत्तर आहे भोंगऱ्या बाजार। यामधील उद्देश आहे भोंगऱ्या बाजार। मित्रांनो, येथे तिसरा प्रश्न मिस झालेला आहे, तर चौथा प्रश्न आहे ताई हा शब्द खालीलपैकी कोणत्या प्रकारातील आहे? देशी, परप्रांतीय, तत्सम की तद्भव। बरोबर उत्तर आहे परप्रांतीय। ताई हा शब्द परप्रांतीय आहे। तो मोठा मतलबी मनुष्य आहे, त्याच्या डॅश हे चांगले। तर हे जे वाक्य आहे ते पूर्ण करायचं आहे, तर ते वाक्य कसं पूर्ण होईल? तर बरोबर उत्तर आहे वाऱ्यास उभे न राहणे। तर ही जी म्हण आहे ती पूर्ण होईल की तो मोठा मतलबी मनुष्य आहे, त्याच्या वाऱ्यास उभे न राहणे चांगले। अशा पद्धतीने हे वाक्य पूर्ण होतं। 6वा प्रश्न आहे की खालील शब्दाचे स्त्रीलिंगी रूप ओळखा। शब्द आहे बेडूक। बेडूकचं स्त्रीलिंगी रूप बेडूक असंच होईल का बेडकी होईल, बेडकीन होईल की वरील सर्व? तर बरोबर उत्तर आहे बेडकी। बेडकी असं त्याचं स्त्रीलिंगी रूप होतं। 7वा प्रश्न आहे खालील म्हणीचा अर्थ सांगा। उथळ पाण्याला खळखळाट फार। बघा त्यासाठी पर्याय दिलेले आहेत। मुळातच काही नाही मग नसत्या उठाठेवी कशाला। अगदी छोटीशी धार पण धबधब्यासारखा आवाज। ज्या माणसाजवळ विद्वत्ता बेताचीच असते तो खूप बढाया मारतो। आणि चौथा आहे मुळातच पाण्याचा थेंब नाही ते पाण्याचा आवाज कुठून येणार? तर उथळ पाण्याला खळखळाट फार या म्हणीचा बरोबर अर्थ आहे ज्या माणसाजवळ विद्वत्ता बेताचीच असते तो खूप बढाया मारतो असा याचा अर्थ होतो। 8वा प्रश्न आहे विभक्ती ओळखा। घोड्याने राजास पाडले। यामध्ये कोणती विभक्ती आहे? तर बरोबर उत्तर आहे तृतीया विभक्ती। 9वा प्रश्न आहे साने गुरुजी अतिशय संवेदनशील होते। उद्गारार्थी वाक्यात रूपांतर करा। हे जे वाक्य आहे साने गुरुजी अतिशय संवेदनशील होते याचं उद्गारार्थी वाक्य कसं असेल ते आपल्याला ओळखायचं आहे। पहिला आहे किती संवेदनशील होते साने गुरुजी। साने गुरुजी खूपच संवेदनशील होते। साने गुरुजी किती संवेदनशील होते आणि खूपच संवेदनशील होते साने गुरुजी। यामध्ये तिसरा तो ऑप्शन होणारच नाही कारण तो तिथं क्वेश्चन मार्क आहे। तर मग यातील बरोबर उत्तर कोणतं असेल? तर पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे किती संवेदनशील होते साने गुरुजी असं।
10वा प्रश्न आहे, पुढीलपैकी कोणते सर्वनाम लिंगभेदाने बदलत नाही? तर बरोबर उत्तर आहे मी. मी हे सर्वनाम जे आहे ते कोणत्याही लिंगभेदामध्ये बदलत नाही. 11वा प्रश्न आहे, खाली दिलेल्या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? शब्द आहे कांचन. कांचनशी समानार्थी असणारा शब्द कोणता? मृग, कामिनी, सुवर्ण की विभावरी? बरोबर उत्तर आहे सुवर्ण. आपल्याला माहीत आहे की सुवर्ण किंवा सोने याला कांचन असं म्हणतात. 12वा प्रश्न आहे, ग्रह या शब्दास पुढीलपैकी कोणकोणते अर्थ आहेत? ठीक आहे, तर पहिला आहे स्वीकार, सूर्यमालेतील गोल आणि समजूत. दुसरा आहे घर, स्वीकार, समजूत. इमारत, पृथ्वी, समजूत की घर, सूर्यमालेतील गोल, स्वीकार? आता ग्रह यामध्ये पोटामध्ये रफार आहे, त्याच्यामुळं घर हा तर याचा अर्थ होणार नाही, म्हणजे इमारतसुद्धा होणार नाही. म्हणजेच एकूण काय तर इथे पर्याय क्रमांक 1 हे अगदी अचूक असं बरोबर उत्तर आहे. तर ग्रहचा अर्थ स्वीकार, सूर्यमालेतील गोल आणि समजूत असा होतो. 13वा प्रश्न आहे, दिलेल्या शब्दाचे अनेक वचनी रूप कोणते असं विचारलं आहे. शब्द आहे आसू. आसू या शब्दाचं अनेक वचनी रूप कसं असतं? अश्रू, अश्रुधारा, आसवे की आसुवे? इथे बरोबर उत्तर आहे आसवे. ठीक आहे. 14वा प्रश्न आहे, मराठी भाषेचे उगमस्थान कोणते? हा प्रश्न तुम्हाला पाठ असला पाहिजे. साहजिक आहे की आपल्याला माहीत असलं पाहिजे की संस्कृत व प्राकृत ह्या दोन भाषेच्या पासून मराठी भाषेचा उगम झालेला आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे बरोबर उत्तर आहे. 15वा प्रश्न, तुम्ही म्हणाल तर आम्ही देखील नाटकात येऊ. तुम्ही म्हणाल तर आम्ही नाटकात येऊ या वाक्यामध्ये कोणते अव्यय आले आहे? कोणते अव्यय आले आहे? क्रियाविशेषण अव्यय, साधित शब्दयोगी अव्यय, शुद्ध शब्दयोगी अव्यय की केवल प्रयोगी अव्यय? तर यामध्ये बरोबर जे अव्यय आलेला आहे ते अव्यय आहे शुद्ध शब्दयोगी अव्यय. इथं आहे देखील हा शब्द जो आहे तो शुद्ध शब्दयोगी अव्यय आहे. 16वा प्रश्न आहे, खालील शब्दाचे अनेक वचन कोणते? शब्द आहे जळू. जळू या शब्दाचं अनेक वचन कोणतं असेल? जळुवे, जळवा, जळवे की जळव्या? बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 जळवा. जळू या शब्दाचं अनेक वचन जळवा. 17वा प्रश्न आहे, दिलेल्या नामाचे सामान्य रूप काय होईल? खेळ या शब्दाचं सामान्य रूप. तर याचं सामान्य रूप काय आहे? खेळा. ठीक आहे. 18वा प्रश्न आहे, टिटवी देखील समुद्र आठवते. टिटवी देखील समुद्र आठवते या म्हणीच्या विरुद्ध आशय सुचवणारी म्हण कोणती? बघा उत्तर आहेत थेंबे थेंबे तळे साचे, भित्या पाठी ब्रह्मराक्षस, सरड्याची धाव कुंपणापर्यंत, कोठे इंद्राचा ऐरावत, कोठे श्याम भट्टाची तट्टाणी? तर याचं अचूक उत्तर असं आहे बघा की टिटवी देखील समुद्र आठवते या म्हणीच्या विरुद्ध आशयाची म्हण ती आहे सरड्याची धाव कुंपणापर्यंत. 19वा प्रश्न आहे, खालील वाक्यातील क्रिया विशेषण ओळखा. ती मुलगी चांगली गाते. हा अगदी सिंपल असा प्रश्न आहे, तर याचं उत्तर आपल्याला माहीत आहे. चांगली हे इथं उत्तर आहे क्रिया विशेषण. अनुनासिकांना डॅश असेही म्हणतात. हा तोंडपाठ असणारा प्रश्न आहे, तर काय म्हणतात? परसंवर्ण. ठीक आहे, अनुनासिकांना परसंवर्ण असेही म्हणतात. यानंतरचा 21वा प्रश्न आहे की क, की, कु, के यासारख्या स्वरयुक्त अक्षरांस डॅश म्हणतात. काय म्हणतात? गुरु अक्षरे म्हणतात, लघुगुरु अक्षरे म्हणतात की गुरुक्रमक म्हणतात की लघु अक्षरे असं म्हणतात? काय म्हणतात? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 लघु अक्षरे. ही लघु अक्षरे आहेत कारण क हे लघु येतं, की ची पहिली वेलांटी आहे, कुचा पहिला उकार आहे आणि के पण काय आहे? लघु अक्षर आहे. म्हणून याचं उत्तर बरोबर आहे लघु अक्षरे. यानंतरचा 22वा प्रश्न, ख झ या वर्णांना काय म्हणतात? यांना ऊष्म व्यंजन म्हणतात का, स्वतंत्र म्हणतात का, महाप्राण म्हणतात की अर्धस्वर म्हणतात? बरोबर उत्तर आहे
ऊष्म व्यंजन ही काय आहेत? ऊष्म व्यंजने आहेत. यानंतरचा 23वा प्रश्न, उधारीचे पोते सव्वा हात रिते. उधारीचे पोते सव्वा हात रिते ही म्हण काय सुचविते? तर बघा, उधारीची खरेदी ऐपत नसली तरी होऊ शकते. उधारी अंतिमतः नुकसानीत नेते. उधारीने भरपूर गोष्टी घेता येतात. उधारीने मिळेल तेव्हा घ्यावे तेवढे थोडेच. तर याचा अर्थ काय होईल की उधारीचे पोते सव्वा हात रिते. त्याचं बरोबर उत्तर आहे उधारी अंतिमतः नुकसानीत नेते. 24वा प्रश्न, पुढीलपैकी कंठाजवळ उच्चार कोणत्या वर्गाचा होतो? कंठाजवळ. तर याचं बरोबर उत्तर आहे क वर्ग. वाक्ताडन. वाक्ताडन हा संधी कसा सोडवला जाईल? त्याचं बरोबर उत्तर आहे वागताडन. ठीक आहे. यानंतरचा 26वा प्रश्न, खालील शब्दाचे भाववाचक नाम करा. चतुर या शब्दाचं आपल्याला काय करायचं आहे? भाववाचक नामात रूपांतर करायचं. तर ते कसं होईल? चतुरस्त्र, चतुरपणे, चातुर्य की चतकोर? याचं बरोबर उत्तर असेल चातुर्य. ठीक आहे. यानंतरचा 27वा प्रश्न, आधनातले रडतात आणि सुपातले हसतात. आधनातले रडतात आणि सुपातले हसतात म्हणजे नेमकं काय? तर प्रत्येकासोबत ज्याचे त्याचे दैव असते. आज सुखात आहेत ते उद्या दुःखात पडणार हा सृष्टी नियम आहे. ओल्याबरोबर सुकेही जळते. हसणे रडणे प्रत्येकाच्या स्थितीवर अवलंबून असते. तर आधनातले रडतात आणि सुपातले हसतात याचा अर्थ काय होईल? आज सुखात आहेत ते उद्या दुःखात पडणार हा सृष्टी नियम आहे. यानंतरचा 28वा प्रश्न, खालीलपैकी निश्चितपणे एकवचनी शब्द असलेला पर्याय शोधा. निश्चितपणे एकवचनी म्हणजे कोणत्याही स्थितीमध्ये तो एकवचनी असतो. कोणता शब्द आहे तो? तो आहे दिशा. दिशा हा शब्द नेहमी एकवचनी असतो. खालील शब्दांचे लिंग ओळखा. शब्दाचे लिंग ओळखा. शब्द आहे देवघर. देवघर या शब्दाचे लिंग कोणते आहे? पुल्लिंग, नपुंसकलिंग, उभयलिंग की स्त्रीलिंग? बरोबर उत्तर आहे नपुंसकलिंग. खालील शब्दाचा समास ओळखा. समास ओळखायचा आहे घनश्याम या शब्दाचा. कर्मधारय, तत्पुरुष, अव्ययी भाव की द्वंद्व? बरोबर उत्तर आहे कर्मधारय. 31वा प्रश्न आहे विभक्ती ओळखा. आज मी नागपूरहून आलो. तर नागपूरहून मध्ये जो हून आहे तो कोणता विभक्ती प्रत्यय आहे ते ओळखायचं आहे. यासाठी तुम्हाला सर्व प्रकारचे विभक्ती प्रत्यय पाठ असणं गरजेचं आहे. तर याचं बरोबर उत्तर काय असेल? पंचमी. हून हा जो प्रत्यय आहे तो पंचमीचा आहे. यानंतरचा 32वा प्रश्न, तुणतुणे वाजविणे. तुणतुणे वाजविणे हा वाक्प्रचार पुढीलपैकी कोणत्या संदर्भात उपयोगात आणला जातो? बघा मित्रांनो, तुम्ही जर पाहिलं तर प्रश्नांची व्याप्ती ही किती मोठ्या प्रमाणात वाढवलेली आहे आणि क्रिटिकल करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याचबरोबर अशा प्रकारचे प्रश्न विचारून तुमचा वेळ कसा वाया घालवता येईल याचा पण त्यांनी बंदोबस्त कशा पद्धतीने करण्याचा प्रयत्न केला आहे याचा तुम्हाला एक अंदाज अशा प्रकारच्या प्रश्नावरून येऊ शकतो. तुणतुणे वाजविणे हा वाक्प्रचार पुढीलपैकी कोणत्या संदर्भात उपयोगात आणला जातो? एखादी व्यक्ती महत्त्वाच्या कामात साथ करीत असेल तेव्हा. एखादी व्यक्ती आपली आवडती गोष्ट श्रोते कंटाळले असले तरी वारंवार सांगत असेल तेव्हा. एखादी गोष्ट जशीच्या तशी पुनरावृत्त होत असेल तेव्हा की मोठ्या कामात आपला सहभाग असेल तेव्हा. तुणतुणे वाजवणे हा वाक्प्रचार कोणत्या संदर्भात उपयोगात आणला जातो? तर याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. जेव्हा एखादी व्यक्ती आपली आवडती गोष्ट श्रोते कंटाळत असले तरीही वारंवार सांगत असेल त्यावेळेस तुणतुणे वाजवणे ही म्हण किंवा हा वाक्प्रचार उपयोगात आणला जातो. 33वा प्रश्न आहे दिलेल्या शब्दाची संधी खालीलपैकी कोणत्या पोट शब्दांनी केली जाते? शब्द आहे विपत्काल. तर हा संधी कसा सोडवता येईल? याचं बरोबर उत्तर आहे विपदकाल. ठीक आहे. पर्याय क्रमांक 3 हे याचं उत्तर आहे. यानंतरचा 34वा प्रश्न काळ ओळखा. आम्ही रोज योग्य पद्धतीने योगासने करतो.
तर हे जे विधान आहे ते कोणत्या काळातील आहे ते ओळखायचं आहे. आम्ही रोज योग्य पद्धतीने योगासने करतो. तर बरोबर उत्तर काय असेल? रीती वर्तमान काळ. ठीक आहे. रीती वर्तमान काळावर अनेक प्रकारचे प्रश्न विचारले जातात. 35वा प्रश्न आहे, खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाचा अव्यय प्रकार ओळखा. शब्द आहे ढगामागे, वाक्य आहे सूर्य ढगामागे लपला. तर यामध्ये जे मागे हा जो अव्यय आहे तो अव्यय प्रकार नेमका कोणता आहे ते आपल्याला इथं ओळखायचं आहे. शब्दयोगी आहे, केवल प्रयोगी आहे, क्रियाविशेषण आहे की उभयान्वयी अव्यय आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे शब्दयोगी अव्यय. मागे हे जे अव्यय आहे ते शब्दयोगी अव्यय या प्रकारातील आहे. 36वा प्रश्न आहे, विधी निषेध नसणे. विधी निषेध नसणे या वाक्प्रचाराचा अर्थ कोणता? पर्याय आहेत काय करावे, काय करू नये याचा अजिबात विचार नसणे, कायद्याने प्रतिबंध नसणे, एखाद्या विधीस अडकाठी नसणे किंवा कायद्यास प्रतिबंध नसणे. तर याचं बरोबर उत्तर काय असेल? काय करावे, काय करू नये याचा अजिबात विचार नसणे म्हणजेच विधी निषेध नसणे. 37वा प्रश्न, सेलची जाहिरात वाचून हौसेने खरेदीला गेलेल्या रमाबाईंच्या गळ्यातील किमती माळ गर्दीत चोरीला गेली. बहिणीने विचारले, घरी आल्यानंतर बहिणीने विचारले केवढ्याला झाली ही खरेदी आणि पुढं डॅश आहे. तर या वाक्यानंतर कोणते विरामचिन्ह येऊ शकते? बघा मित्रांनो, अशा प्रकारचे प्रश्न हे आजकालच्या एक्झाममध्ये विचारले जात आहेत. तुमचा जेवढा वेळ ते खाऊ शकतात तेवढा खाण्याचा ते प्रयत्न करत आहेत एक्झाम ठेवणारे. ठीक आहे. त्याच्या ठिकाणी या खरेदी या शब्दाच्या नंतर नेमकं कोणतं विरामचिन्ह येईल ते आपल्याला इथं ओळखायचं आहे. तर उत्तरातील पर्याय आहेत पूर्णविराम वा प्रश्नचिन्ह, प्रश्नचिन्ह किंवा उद्गारवाचक चिन्ह, स्वल्पविराम किंवा पूर्णविराम, पूर्णविराम किंवा उद्गारवाचक चिन्ह. तर नेमकं काय किंवा कोणता पर्याय इथे फिट बसेल? तर याचं बरोबर उत्तर आहे प्रश्नचिन्ह किंवा उद्गारवाचक चिन्ह. ठीक आहे. यानंतरचा 38वा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते भाववाचक नाम आहे? यामधील भाववाचक नाम शोधायचं आहे. तर यातील भाववाचक नाम कोणते आहे? महागाई. महागाई हा जो शब्द आहे तो भाववाचक नाम या कॅटेगरीमध्ये येतो. यानंतरचा 39वा प्रश्न, दिलेल्या शब्दाची विभक्ती ओळखा. शब्द आहे पुस्तके. यामध्ये नेमकी कोणती विभक्ती आहे ते आपल्याला इथं ओळखायचं आहे. तर याचं बरोबर उत्तर काय असेल? प्रथमा. यामध्ये प्रथमा विभक्ती आहे, म्हणजेच की यामध्ये कोणत्याही प्रकारचा विभक्ती प्रत्यय नाही. यानंतरचा 40वा प्रश्न आहे, खालील शब्द कोणत्या प्रकारचा आहे? शब्द आहे यथामती. पर्याय आहे बघा तद्भव, तत्सम, देशी का परकीय. तर बरोबर उत्तर काय असेल? तत्सम. यथामती हा जो शब्द आहे तो तत्सम शब्द आहे, म्हणजे हा संस्कृत शब्द आहे. मित्रांनो, इथे 40 प्रश्न पूर्ण होतात. जर तुम्हाला हा प्रश्नसंच आवडत असेल, आमची सांगण्याची शैली आवडत असेल तर प्लीज लाईक करा. त्याचबरोबर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. मित्रांनो, 41वा प्रश्न आहे, ज्याच्या हाती ससा तो पारधी. ज्याच्या हाती ससा तो पारधी यामध्ये आलेली सर्वनामे कोणत्या प्रकारची आहेत? सर्वनामे ही कोणत्या प्रकारची आहेत असं विचारलं आहे. सामान्य, संबंध व दर्शक, पुरुषवाचक व दर्शक की संबंधी व सामान्य. ठीक आहे. तर याचं बरोबर उत्तर काय असेल? पर्याय क्रमांक 2 संबंधी व दर्शक. ठीक आहे. यानंतरचा 42वा प्रश्न, वक्त्यांच्या भाषणात तर्कसंगती आणि संदर्भ यांचा अभाव होता. वक्त्यांच्या भाषणात तर्कसंगती आणि संदर्भ यांचा अभाव होता, मात्र अतिशय आवेशपूर्ण असे त्यांचे भाषण झाले. अध्यक्षांनी समारोप करताना यांच्या विद्वत्तेची मी काय पावती देणार असे उद्गार काढले. यामधून त्यांनी काय सुचविले? बघा मित्रांनो, इथं कोणत्याही प्रकारचा पॅसेज नाही आहे, फक्त 1-2 ओळी दिलेल्या आहेत आणि त्या ओळीच्या आधारे आपणास प्रश्न विचारण्यात आला आहे की यामधून त्यांनी काय सुचवले. ठीक आहे. तर अध्यक्षांनी समारोप करताना असं म्हटलेलं आहे की यांच्या विद्वत्तेची मी काय पावती देणार. कोणाबाबत? वक्त्यांबाबत. तर इथं आपल्याला यामधून
त्यांनी काय सुचवले, म्हणजेच की अध्यक्षांनी वक्त्यांबाबत काय सुचवले असा इथं प्रश्न विचारण्यात आलेला आहे. तर वक्ते अतिशय विद्वान आहेत, त्यांच्या विद्वत्तेचे मोजमाप करणे कठीण आहे, की भाषणातून विद्वत्तेचा अभाव श्रोत्यांना कळालाच आहे. आणि चौथा आहे मूल्यमापन करण्यास अध्यक्ष पात्र नाहीत. तर बरोबर उत्तर काय असेल? पर्याय क्रमांक 3, की वक्त्याच्या भाषणातून विद्वत्तेचा अभाव हा श्रोत्यांना कळालाच आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारचे प्रश्न हे एक्झाममध्ये विचारले जात आहेत. यानंतरचा 43वा प्रश्न, खालीलपैकी देशी शब्द कोणता? यातील देशी शब्द कोणता आहे? अण्णा, खान, पीठ की बटाटा? तर याचं बरोबर उत्तर आहे पीठ. पीठ हा काय आहे? देशी शब्द आहे. यानंतरचा 44वा प्रश्न, गणेश हा शब्द कोणत्या संधीचे उदाहरण आहे? गणेश. तर बरोबर उत्तर स्वरसंधी. गणेश हा शब्द स्वरसंधीचे उदाहरण आहे. 45वा प्रश्न, खालील शब्दातील धातू साधित नसलेला शब्द ओळखा. धातू साधित नसलेला शब्द, विणकर, टाकाऊ, कर्जाऊ का चिडखोर? तर बरोबर उत्तर काय असेल? कर्जाऊ. कर्जाऊ हा शब्द धातू साधित नाही. 46वा प्रश्न, खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात ओळखा. या वयात तुला असे बोलणे शोभत नाही. यामध्ये बोलणे या शब्दाची जात ओळखायची आहे. भाववाचक नाम, सामान्य नाम, विशेष नाम का धातू साधित नाम? तर आपल्याला त्या शब्दावरून काय बोध होतो? पर्याय क्रमांक 4, धातू साधित नाम आहे. कारण बोलणे हा जो शब्द आहे तो कसा शब्द आहे? क्रियावाचक शब्द आहे, म्हणून तो धातू साधित नाम आहे. यानंतरचा 47वा प्रश्न, खालीलपैकी देशी शब्द ओळखा. पुन्हा देशी शब्द ओळखण्यासाठी विचारलेला आहे. टेबल, पुष्प, बोका की कवी? बरोबर उत्तर काय असेल? पर्याय क्रमांक 3, बोका. यानंतरचा 48वा प्रश्न, अर्ध्या हळकुंडाने पिवळे होणे या वाक्प्रचाराचा अर्थ कोणता? हा प्रश्न अनेक परीक्षांमध्ये वारंवार विचारण्यात आलेला आहे. तर अर्ध्या हळकुंडाने पिवळे होणे म्हणजे कमी खर्चात लग्न होणे, ऐन वेळेला लग्न मोडणे, अचानक धनलाभ होणे की थोड्याशा यशाने हरळून जाणे? त्याचं बरोबर उत्तर काय असेल? ऐन वेळेला लग्न मोडणे. ठीक आहे. अर्ध्या हळकुंडाने पिवळे होणे म्हणजे ऐन वेळेला लग्न मोडणे. यानंतरचा 49वा प्रश्न, तू जो कुर्ता मला दिला होतास. ठीक आहे. तू जो कुर्ता मला दिला होतास तो मी घातला आहे. यातील गौण व मुख्य वाक्याचे परस्पर रूपांतर केल्यास पुढीलपैकी कोणता पर्याय मिळेल? ठीक आहे. हा एक क्रिटिकल स्वरूपाचा प्रश्न आहे. तर काय होईल? गौण आणि मुख्य वाक्याचे परस्पर रूपांतर केले तर, मी घातलेला कुर्ता तू दिलेला आहेस, तू दिलेला कुर्ता मी घातला आहे, मी जो कुर्ता घातला आहे तो तू मला दिला होतास, का मी घातला आहे तो कुर्ता तू दिला आहेस. ठीक आहे. तर दिलेल्या प्रश्नासाठी कोणतं उत्तर बरोबर असेल? तर पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. मी जो कुर्ता घातला आहे तो तू मला दिला आहे होतास. ठीक आहे. तर अशा प्रकारे या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळतं. 50वा प्रश्न आहे, दिलेल्या शब्दाचे अनेक वचन कोणते शब्द आहे? तळे. तळे या शब्दाचे अनेक वचन काय होईल? तर याचं बरोबर उत्तर काय आहे? तळी. ठीक आहे. तळी हे बरोबर उत्तर आहे. 51वा प्रश्न आहे, पुढील पर्यायातून प्रत्यय घटित शब्द ओळखा. दिलेल्या पर्यायातून आपल्याला प्रत्यय घटित शब्द ओळखायचा आहे. राजपुत्र, घरदार, लालसर का पितांबर? ठीक आहे. तर यामध्ये कोणता शब्द असा आहे जो प्रत्यय घटित आहे? त्याचं बरोबर उत्तर आहे लालसर. 52वा प्रश्न, खालीलपैकी तद्भव शब्द ओळखा. दूध, पृथ्वी, भगवान की जल? यापैकी कोणता शब्द तद्भव आहे? बरोबर उत्तर आहे दूध. दूध हा शब्द तद्भव शब्द आहे. 53वा प्रश्न आहे, खालील शब्दयोगी अव्ययाचा प्रकार पर्यायी उत्तरातील कोणता असं विचारलेलं आहे. तर च हे एक शब्दयोगी अव्यय आहे. त्याचा अव्यय प्रकार कोणता? हेतुवाचक, तुलनावाचक, कैवल्यवाचक की संबंधवाचक? याचं बरोबर उत्तर कैवल्यवाचक. च हे जे शब्दयोगी अव्यय आहे ते कैवल्यवाचक शब्दयोगी अव्यय आहे.
द ध ही कठोर व्यंजने आहेत, ज झ ही मृदू व्यंजने आहेत, ग ह ही अनुनासिके आहेत. यासंबंधी आपल्याला योग्य पर्याय निवडायचा आहे. पर्याय क्रमांक 1 फक्त अ आणि क बरोबर, फक्त अ आणि ब बरोबर, फक्त ब बरोबर, फक्त ब आणि क बरोबर. बघा, द ध ही कठोर व्यंजने आहेत, ज झ ही मृदू व्यंजने आहेत, ग ह ही अनुनासिके आहेत. यासाठी कोणता पर्याय बरोबर असेल? तर इथे फक्त ब हे बरोबर आहे की ज झ ही मृदू व्यंजने आहेत परंतु द ध ही कठोर व्यंजने नाहीत. त्याचबरोबर ग ह ही अनुनासिके सुद्धा नाहीत. यानंतरचा 55वा प्रश्न, खालील पर्यायी उत्तरांतील विधानपूरक शब्द नसलेले वाक्य कोणते? बघा, विधानपूरक शब्द ज्यामध्ये नाही असं वाक्य कोणतं ते विचारलं आहे. पर्याय क्रमांक 1 माधव चांगला आहे, दुसरा आहे पेरू पिकलेला निघाला, तिसरा आहे राजांच्या घराचे दार उघडले आणि चौथा आहे श्रीमंत रागावलेले दिसतात. तर कोणता पर्याय बरोबर आहे ज्यामध्ये विधानपूरक शब्द नाहीत? त्याचं बरोबर उत्तर आहे नंबर 3 राजांच्या घराचे दार उघडले. यानंतरचा 56वा प्रश्न, ट ठ ड ढ न ही डॅश वर्ण आहेत. ही कोणती वर्ण आहेत? तालव्य, कंठ्य, दंत्य की मूर्धन्य? बरोबर उत्तर आहे मूर्धन्य. 57वा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या शब्दात आकारांत सामान्य रूप येते? लाडू लाडवाचा, वाघ वाघास, हत्ती हत्तीचा की भाऊ भावाचा? यामध्ये कोणत्या शब्दात आकारांत सामान्य रूप येते? बरोबर उत्तर आहे वाघ वाघास. ठीक आहे. यानंतरचा 58वा प्रश्न, क्षमा करणे. क्षमा करणे या अर्थाचा वाक्प्रचार कोणता? पोटात ठेवणे, पोटात घालणे, पोटाशी घेणे की पोट बांधणे? त्याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 पोटात घालणे म्हणजेच क्षमा करणे. 59वा प्रश्न, व्यंजन संधीचे उदाहरण ओळखा. व्यंजन संधीचं उदाहरण ओळखायचं आहे. चिदानंद, तपोधन, कवीश्वर की दुरात्मा? बरोबर उत्तर कोणतं असेल? चिदानंद, चिद आनंद असं आहे ते. 60वा प्रश्न आहे, मराठी शुद्धलेखन नियमानुसार अचूक शब्दसमूह ओळखा. बघा, शुद्धलेखन नियमानुसार अचूक असे शब्द असणारा पर्याय आपल्याला इथं ओळखायचा आहे. पहिला आहे अन्योक्ती, अतिथी, कुलगुरू. त्यानंतर स्वामी भक्त, योगीराज, मंत्रिमंडळ. तिसरा आहे प्रिय, मंदिर, स्थानिक, युग. चौथा आहे नीती, कीर्ती, पूजा, दीप. शुद्ध लेखन नियमानुसार अचूक शब्दसमूह आपल्याला इथं ओळखायचा आहे. तर इथं कोणता पर्याय बरोबर असेल? पर्याय क्रमांक 1 यामध्ये दिलेले सर्व शब्द हे मराठी शुद्ध लेखन नियमानुसार लिहिलेले आहेत. अन्योक्ती, अतिथी आणि कुलगुरू. 61वा प्रश्न आहे, पुढील नकारार्थी वाक्याचे होकारार्थी वाक्यात रूपांतर करा. दिलेलं वाक्य जे नकारार्थी आहे त्याला होकारार्थी करायचं आहे. वाक्य आहे, अपमान केल्यास कुणाला राग येत नाही. तर याचं होकारार्थी रूपांतर कसं होईल? अपमान केल्यास राग येतो, अपमानाने प्रत्येकाला राग येत असतो, अपमान केल्यास प्रत्येकाला राग येतोच आणि अपमानाने सर्वांना राग येतो. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर कोणतं असेल? तर पर्याय क्रमांक 3 हे बरोबर आहे. अपमान केल्यास प्रत्येकाला राग येतोच असं याचं नकारार्थीचं होकारार्थी रूपांतर होतं. 62वा प्रश्न, खाली दिलेल्या शब्दांतून तेलुगू भाषिक शब्द ओळखा किंवा वेगळा करा. तर कोणता आहे तेलुगू भाषिक शब्द? रिकामटेकडा, अनरसा, मठ्ठा की विळी? बरोबर उत्तर अनरसा. कारण अनरसा हा जो शब्द आहे तो तेलुगू भाषिक शब्द आहे. 63वा प्रश्न, खालील पर्यायांमधील तद्भव शब्द ओळखा. दिलेल्या पर्यायातून तद्भव शब्द वेगळा करायचा आहे. कोणता शब्द आहे? विद्वान आहे का, कोवळा, यद्यपि का जल? तद्भव विचारलेला आहे. तर कोवळा हा जो शब्द आहे तो तद्भव शब्द आहे. 64वा प्रश्न आहे, शुद्ध शब्दरूप ओळखा. मराठी लेखन नियमानुसार कोणता शब्द हा शुद्ध शब्दरूप आहे? तर इथं बरोबर उत्तर आहे बघा
पर्याय क्रमांक 1 शुश्रूषा हा जो पहिला आणि दुसरा उकार आहे त्याचबरोबर षटकोनाचं श इथं यूज केलेला आहे तो शब्द अचूक असा आहे. 65वा प्रश्न उत्कर्ष या शब्दासाठी समानार्थी शब्द ओळखा. उत्कर्षचा समानार्थी शब्द कोणता? अभ्युदय, अमाप, उदय की कमाल. त्याचं बरोबर उत्तर काय असेल तर पर्याय क्रमांक 1 अभ्युदय. 66वा प्रश्न आहे वाक्प्रचार व अर्थ यातून विसंगत जोडी ओळखा. ठीक आहे, तर वाक्प्रचार दिलेला आहे, त्यांचे अर्थ दिलेले आहेत, तर ज्यांचा अर्थ हा वाक्प्रचाराशी संगत नाही अशी विसंगत जोडी आपल्याला इथं ओळखायची आहे. पहिला आहे कंठात प्राण येणे, भयाने घाबरगुंडी उडणे. दुसरा आहे कणिक तिंबणे, डोके दुखू लागणे. तिसरा आहे काळजाला घरे पडणे म्हणजेच दुःख होणे. शंख पडणे म्हणजेच ओरडणे. तर यातील कोणता वाक्प्रचार आणि त्याचा अर्थ हा विसंगत आहे? तर इथं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 कणिक तिंबणेचा अर्थ डोके दुखणे असा होत नाही. 67वा प्रश्न पुढील प्रश्नार्थक वाक्याचे योग्य असे होकारार्थी वाक्य तयार करा. वाक्य दिलेलं आहे भारतीय संघाशिवाय दुसरा कोणता संघ अजिंक्य आहे. या प्रश्नार्थक वाक्याचं योग्य असं होकारार्थी वाक्यात रूपांतर करायचं आहे. तर काय होईल? भारतीय संघ अजिंक्य असावा, भारतीय संघच अजिंक्य असू शकतो, भारताशिवाय कोणताच संघ अजिंक्य नाही की फक्त भारतीय संघच अजिंक्य आहे. तर यातील बरोबर उत्तर कोणतं असेल तर पर्याय क्रमांक 4 हे बरोबर आहे की फक्त भारतीय संघच अजिंक्य आहे असं याचं होकारार्थी रूपांतर होतं या प्रश्नार्थक वाक्याचं की भारतीय संघाशिवाय दुसरा कोणता संघ अजिंक्य आहे या वाक्याचं. बघा 68वा प्रश्न आहे की एकापेक्षा अधिक केवळ वाक्ये उभयान्वी अव्ययाने जोडली जाऊन त्यांचे एकत्रित बनलेले वाक्य म्हणजे काय? हा तोंडपाठ असा असणारा प्रश्न आहे. तर काय असेल याचं उत्तर? संयुक्त वाक्य. ठीक आहे, 2 किंवा 2पेक्षा अधिक केवळ वाक्ये उभयान्वी अव्ययाने जोडली जातात तेव्हा संयुक्त वाक्य तयार होतं. 73वा प्रश्न आहे सर्वनाम म्हणजे काय? यासाठी आपल्याला इथं 2 पर्याय निवडायचे आहेत. पहिला आहे वाक्यात नामाच्या आधी येणारा शब्द म्हणजे सर्वनाम, नामाच्या जागी येणारा विकारी शब्द, वाक्यात नामाच्या ऐवजी येणारा शब्द की नामाबरोबर येणारा शब्द. मित्रांनो आपल्याला इथं 2 पर्याय निवडायचे आहेत. तर ते कोणते असतील? एक आहे नामाच्या जागी येणारा विकारी शब्द आणि दुसरा आहे वाक्यात नामाऐवजी येणारा शब्द म्हणजे सर्वनाम. ठीक आहे. 74वा प्रश्न खालील शब्द समूहातील चुकीची जोडी ओळखा असं म्हटलेलं आहे. बघा धान्यादी साठविण्याची बंदिस्त जागा म्हणजे वखार, हाल अपेष्टा सहन करण्याचा गुण म्हणजे तितिक्षा, 2 नद्यांमधील जागा म्हणजे दोआब आणि पंधरवाड्याने प्रसिद्ध होणारे म्हणजे मासिक. तर यापैकी कोणती जोडी ही चुकीची आहे? तर इथं पर्याय क्रमांक 4 चुकीचा आहे. पंधरवाड्याने प्रसिद्ध होणारे म्हणजे मासिक नसते तर ते साप्ताहिक असते. 75वा प्रश्न खाली दिलेल्या शब्दाचा कोणता शब्द समानार्थी नाही? म्हणजे खाली दिलेल्या शब्दासाठी समान नसणारा शब्द आपल्याला इथं शोधायचा आहे. कपी, केसरी, मरकट की शाखामृग. आपल्याला समजलं असेल की इथं पर्याय क्रमांक 2 हे चुकीचं आहे. म्हणजे इथे आपल्यासाठी उत्तर असेल केसरी, कारण केसरी हे सिंहाला म्हटलं जातं. 76वा प्रश्न देवाला भक्ताच्या मदतीसाठी धावून जावे लागते यातील अधोरेखित शब्दातील विभक्ती ओळखा. म्हणजे देवाला यामध्ये जो ला आहे तो कोणता विभक्ती प्रकार आहे ते ओळखायचं आहे. प्रथमा, द्वितीया, तृतीया का चतुर्थी? तर बरोबर उत्तर चतुर्थी. ला हा जो प्रत्यय आहे तो चतुर्थी विभक्तीतील आहे. 77वा प्रश्न आज दिवसभर सारखे गडगडते या वाक्यातील अधोरेखित शब्दाचा प्रकार कोणता? अकर्तृक क्रियापद, अनियमित क्रियापद, शक्य क्रियापद की प्रयोजक क्रियापद? तर उत्तर काय आहे? अकृतुक क्रियापद.
78वा प्रश्न आहे, पुढीलपैकी आत्मवाचक सर्वनामे नसलेले वाक्य कोणते असं विचारलेलं आहे. म्हणजे ज्यामध्ये आत्मवाचक सर्वनाम नाही असे वाक्य आपल्याला इथं शोधायचं आहे. मी स्वतः त्याला पाहिले, कोणी कोणास पाहू नये, तो आपणहून माझ्याकडे आला, तू स्वतः मोटार हाकशील का. तर यातील आत्मवाचक सर्वनाम नसलेले वाक्य कोणते, तर इथं पर्याय क्रमांक 2 हे बरोबर आहे, कोणी कोणास पाहू नये. 79वा प्रश्न, तरण्याचे झाले कोळसे आणि म्हाताऱ्याला आले बाळसे या म्हणीचा नेमका अर्थ काय. नको त्यावेळी हवे ते घडणे, नको त्याला नको ते मिळणे, अस्वाभाविक पण उलटा प्रकार आढळून येणे, तरुण म्हातारे दिसणे आणि म्हातारे तरुण दिसणे. तर तरण्याचे झाले कोळसे आणि म्हाताऱ्याला आले बाळसे या म्हणीचा नेमका अर्थ कोणता असेल, तर इथे पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे की अस्वाभाविक पण उलटा प्रकार आढळून येणे. 80वा प्रश्न आहे, खालील पर्यायापैकी अरबी शब्दाचा पर्याय ओळखा. दिलेल्या शब्दांपैकी अरबी शब्द कोणता. पेशवा, डब्बा, मेहनत की बटाटा. कोणता पर्याय हा अरबी शब्दाचा आहे. पर्याय क्रमांक 3 मेहनत हा जो शब्द आहे तो अरबी शब्द आहे. 81वा प्रश्न आहे, दिलेल्या म्हणीच्या समान अर्थाची म्हण निवडा. अधिच मरकट त्यात मध्य प्यालेला, अधिच मरकट त्यात मध्य प्यालेला या म्हणीशी समान अर्थ ठेवणारी म्हण कोणती. आपलेच दात आपलेच ओठ, माकडाच्या हाती कोलीत, आधीच तारे त्यात शिरले वारे, बावळी मुद्रा देवळी निद्रा. तर कोणतं उत्तर बरोबर असेल, तर इथं पर्याय क्रमांक 3 आहे की आधीच तारे त्यात शिरले वारे आणि आधीच मरकट त्यात मध्य प्यालेला ह्या दोन्ही म्हणी समानार्थ ठेवणाऱ्या आहेत. 82वा प्रश्न, खालील वाक्यातील नामे कोणत्या विभक्तीत आहेत. काल आमच्या घरी खूप पाहुणे आले होते. यामध्ये विभक्ती कोणत्या आहेत ते आपल्याला इथं ओळखायचं आहे. सप्तमी द्वितीया, षष्टी द्वितीया, षष्टी प्रथमा की सप्तमी प्रथमा. तर बरोबर उत्तर आहे सप्तमी आणि प्रथमा या दोन विभक्ती येथे आलेल्या आहेत. 83वा प्रश्न आहे, जो वाईट कृत्य करतो त्याच्या मनात सतत त्याची सल डाचत असते. या संदर्भाची समर्पक म्हण शोधा. चोराच्या मनात चांदणे, जशी देनावळ तशी धुळावळ, खाई त्याला खवखवे, पेरावे तसे उगावे. ते यासाठी योग्य अशी म्हण कोणती असेल, तर येथे पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे, खाई त्याला खवखवे. जो वाईट कृत्य करतो त्याच्या मनात सतत त्याची सल डाचत असते, यासाठीची समर्पक म्हण खाई त्याला खवखवे. 84वा प्रश्न, बारबाईचे कारस्थान या म्हणीचा अचूक अर्थ सांगा. बघा पर्याय आहेत, अनेक लोक एकत्र आले की एकमेकांविषयी सल्लामसलत करतात, कारभारी एकत्र येऊन काम करतात तेव्हा कट कारस्थान होते, अनेकांनी मिळून धंदा सुरू केला की धंद्याची वाट लागून जाते, एका कामाची चिंता करणारे अनेक असल्यास कामात मोडता घालणारे काही जण निपजतात. तर बारभाईचे कारस्थान म्हणजे नेमकं काय, तर बरोबर उत्तर आहे की एका कामाची चिंता करणारे अनेक असल्यास कामात मोडता घालणारे काही जण निपजतात. 85वा प्रश्न, मित्राच्या उदयानं कोणाला आनंद होत नाही. या विधानातील अधोरेखित शब्दाच्या आधारे वाक्यातील अलंकार ओळखा असं म्हटलेलं आहे. तर या वाक्यामध्ये अलंकार कोणता आहे तो ओळखायचा आहे. तर यामध्ये कोणता अलंकार असेल, मित्राच्या उदयानं कोणाला आनंद होत नाही, तर येथे श्लेष अलंकार आहे. 86वा प्रश्न, पुढील वाक्याचा प्रयोग ओळखा, त्याचा निबंध लिहून झाला. तर यामध्ये नेमका प्रयोग कोणता आहे, नवीन कर्मणी प्रयोग, शक्य कर्मणी प्रयोग, समापन कर्मणी प्रयोग की प्रधान कृतुक कर्मणी प्रयोग. बरोबर पर्याय आहे समापन कर्मणी प्रयोग. 87वा प्रश्न, संयुक्त वाक्यातील पोटवाक्ये प्रधान वाक्याशी उभयान्वी अव्ययांनी जोडलेली असतात. उभयान्वी अव्यये वेगळी केली की सर्व पोटवाक्ये केवल वाक्ये राहतात. पुन्हा एकदा बघा की संयुक्त वाक्यातील पोटवाक्ये प्रधान वाक्याशी उभयान्वी अव्ययांनी जोडलेली असतात.
उभयान्वी अव्यये वेगळी केली की सर्व पोटवाक्ये केवल वाक्ये राहतात. या संबंधीचा योग्य पर्याय कोणता? फक्त पहिले विधान बरोबर, फक्त दुसरे विधान बरोबर, दोन्ही विधाने बरोबर की दोन्ही विधाने चूक? या संबंधीचं बरोबर उत्तर आहे दोन्ही विधाने बरोबर आहेत. संयुक्त वाक्यातील पोटवाक्ये प्रधान वाक्याशी उभयान्वी अव्ययांनी जोडलेली असतात आणि उभयान्वी अव्यये वेगळी केली की सर्व पोटवाक्ये केवल वाक्ये राहतात. 88वा प्रश्न आहे, खालील वाक्यातील उभयान्वी अव्ययाचा प्रकार ओळखा. दिलेल्या वाक्यातील उभयान्वी अव्ययाचा प्रकार ओळखायचा आहे. वाक्य आहे, मातृभूमीचा उद्धार करता यावा यास्तव मी गुणसुमने वेचली. तर उभयान्वी अव्ययाचा प्रकार कोणता? उद्देशबोधक, करणबोधक, संकेतबोधक की विकल्पबोधक? तर उद्देशबोधक आहे यामध्ये उभयान्वी अव्यय. 89वा प्रश्न, शब्दयोगी अव्यये नामांना जोडून येत नाहीत. शब्दयोगी अव्यये विकारी शब्द आहेत. यासाठी योग्य पर्याय निवडायचा आहे. फक्त पहिले विधान बरोबर, फक्त दुसरे विधान बरोबर, दोन्ही बरोबर किंवा दोन्ही चूक. तर याचं बरोबर उत्तर काय असेल की दोन्ही विधाने चूक आहेत. शब्दयोगी अव्यये नामांना जोडून येत नाहीत हे चुकीचं आहे आणि शब्दयोगी अव्यये विकारी शब्द आहेत हे पण चुकीचं आहे. यानंतरचा 90वा प्रश्न आहे की खालील म्हणीशी अर्थाच्या दृष्टीने जास्तीत जास्त जुळणारी म्हण निवडा. खाई त्याला खवखवे. या संबंधीचा प्रश्न आपण या अलीकडेच म्हणजे याच प्रश्नसंचामध्ये थोडासा फिरून आलेला आपण पाहिलेला आहे. त्याचं उत्तर काय असेल? पर्याय क्रमांक 3, चोराच्या मनात चांदणे. हा प्रश्न आपण या अगोदर पाहिला आहे. फक्त प्रश्नामध्ये चोराच्या मनात चांदणे होतं आणि उत्तरामध्ये खाई त्याला खवखवे होतं. तिथं अपोजिट आहे. 91वा प्रश्न आहे, दिलेले होकारार्थी वाक्य विरुद्धार्थी शब्द वापरून नकारार्थी कसे होईल? वाक्य आहे, त्याचा अर्ज फेटाळण्यात आला. पर्याय बघा, त्याचा अर्ज घेतला गेला नाही, त्याचा अर्ज स्वीकारण्यात आला नाही, त्याचा अर्ज जमा करून घेतला नाही, त्याचा अर्ज दाखल केला नाही. तो कोणता पर्याय बरोबर असेल? तर पर्याय क्रमांक हा 2 बरोबर आहे. त्याचा अर्ज स्वीकारण्यात आला नाही म्हणजेच त्याचा अर्ज फेटाळण्यात आला. 92वा प्रश्न, खाली दिलेल्या शब्दांप्रमाणे योग्य पर्याय उत्तर शोधा. क्रियापद वाक्य म्हणजे क्रियापद वाक्य पर्यायातून निवडायचं आहे. बघा, वाक्य आहेत, आशुतोषच्या डोळ्यात पाणी आले, आशुतोषचे डोळे पाणीगत आहेत, आशुतोषचे डोळे पाणीदार आहेत आणि आशुतोषचे डोळे पाणावले. तो कोणतं पर्याय असेल? पर्याय क्रमांक 4, आशुतोषचे डोळे पाणावले. यामध्ये पाणावले हे क्रियापद आहे. 93वा प्रश्न, खालील वाक्प्रचाराचा समानार्थी वाक्प्रचार कोणता? जीवाची उलघाल होणे याशी समान अर्थ ठेवणारा वाक्प्रचार कोणता? जीवापाड जपणे, ब्रह्मांड आठवणे, जीवाचे रान करणे की जीव मुठीत धरणे? कोणता पर्याय बरोबर असेल? ब्रह्मांड आठवणे हा जो वाक्प्रचार आहे तो जीवाची उलघाल होणे याशी समान अर्थ ठेवतो. 94वा प्रश्न, वाक्यातील अधोरेखित क्रिया विशेषण अव्ययाचा प्रकार ओळखा. वाक्य आहे, सहलीस गेल्यामुळे आम्ही भरपूर पाणी प्यायलो आणि क्रिया विशेषण अव्यय आहे भरपूर. तर हे कशा प्रकारचं क्रिया विशेषण अव्यय आहे जे की वाक्यात वापरण्यात आलेलं आहे? परिमाणवाचक, रीतिवाचक, कालवाचक की संख्यावाचक? बरोबर पर्याय आहे परिमाणवाचक. 95वा प्रश्न, सचिन व अनिल यांचे स्वभाव पाहता त्यांची दाट मैत्री होणे शक्य आहे. या स्पष्टीकरणासाठी योग्य वाक्प्रचार कोणता? ठीक आहे, वाक्प्रचार दिलेले आहेत, मेतकूट जमणे, मोठ बांधणे, एकजूट होणे किंवा जुळून येणे. तर याचं उत्तर काय असेल? पर्याय क्रमांक 1, मेतकूट जमणे म्हणजे दाट मैत्री होण्याची शक्यता असणे. 96वा प्रश्न आहे, प्रचलित शुद्धलेखनानुसार अचूक असलेला शब्दगट ओळखा. कोणता असेल? यामध्ये 4 पर्याय दिलेले आहेत. त्यातील 3 पर्यायामध्ये शब्द दिलेले आहेत आणि चौथा पर्याय आपल्याला म्हणतो की वरील सर्व. तर कोणतं बरोबर आहे? पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे. यामध्ये दिलेले शब्द हे प्रचलित शुद्ध लेखनानुसार देण्यात आलेले आहेत. तत्वनिष्ठ, तकलुबी आणि तरंगिणी. 97वा प्रश्न, संयुक्त वाक्य ओळखा.
बघा कोणतं असेल वाक्य. रजनीला जेव्हा बरं वाटेल तेव्हा ती काम करेल. रजनी जेव्हा माहेरी गेली तेव्हा भाऊने ते शब्द पुन्हा उच्चारले. रजनी जेव्हा दिसेल तेव्हा भाऊचे मन मोकळे झाले. आणि रजनी हुशार आणि कर्तबगार आहे. यामध्ये संयुक्त वाक्य कोणतं असेल तर पर्याय क्रमांक 4, रजनी हुशार आणि कर्तबगार आहे. यामध्ये आणि हे जे काय आहे उभयान्वी अव्यय आहे. खाली दिलेल्या वाक्यामधून अयोग्य पर्याय निवडा. आपल्याला अयोग्य असा पर्याय इथं निवडायचा आहे. पर्याय आहेत व्यंजनात स्वर मिसळून अक्षर बनते. ज्या वर्णांचा उच्चार स्वरांच्या साह्यावाचून पूर्ण होत नाही त्यांना व्यंजने म्हणतात. तिसरा आहे दीर्घ स्वर व संयुक्त स्वर यांचा उच्चार करण्यास दीर्घ श्वास घ्यावा लागतो. आणि चौथा आहे स्पष्ट व खणखणीत उच्चारांना अनुस्वार म्हणतात. तर यापैकी अयोग्य पर्याय आपल्याला निवडायचा आहे आणि तो पर्याय कोणता आहे? पर्याय क्रमांक 3 की दीर्घ स्वर व संयुक्त स्वर यांचा उच्चार करण्यास दीर्घ श्वास घ्यावा लागतो. हे विधान चुकीचं आहे. सेकंड लास्ट क्वेश्चन. खाली दिलेल्या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा. रामाने नलाकडून सेतू बांधविला. तर यामधील जो क्रियापदाचा प्रकार आहे तो कोणता आहे? सिद्ध, प्रयोजक, भावकृतुक की शक्य क्रियापद. बरोबर पर्याय कोणता असेल? प्रयोजक क्रियापद. आठवणीत राहू द्या की प्रयोजक क्रियापदावर भरपूर प्रश्न विचारले जातात. आणि शेवटचा प्रश्न आहे खाली दिलेल्या 3 केवल वाक्यांसाठी एक केवल वाक्य कोणते? ज्ञानेश्वर संत होते, ज्ञानेश्वर कवी होते, ज्ञानेश्वर तत्वज्ञ होते. या 3ही वाक्यासाठी एक केवल वाक्य तयार कसं होईल तो पर्याय आपल्याला निवडायचा आहे. पर्याय आहेत ज्ञानेश्वर संत होते म्हणून कवी तत्वज्ञ होते, ज्ञानेश्वर संत कवी आणि तत्वज्ञ होते, ज्ञानेश्वर संत कवी शिवाय तत्वज्ञ होते आणि ज्ञानेश्वर संत कवी तत्वज्ञ होते. तर बरोबर पर्याय कोणता असेल? पर्याय क्रमांक 4 ज्ञानेश्वर संत कवी तत्वज्ञ होते. तर मित्रांनो इथे 100 प्रश्न पूर्ण झाले. तुम्हाला हा प्रश्नसंच आवडलाच असेल तर लाईक अवश्य करा. त्याचबरोबर तुम्हाला हा प्रश्नसंच महत्त्वाचा वाटत असेल तर तुम्ही आपल्या मित्रांना हा प्रश्नसंच शेअरसुद्धा करू शकता. आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन आहेत तर सबस्क्राईब करा.